भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मौजा बांपेवाडा येथे 19 मार्च रोजी वाघाच्या हल्ल्यात वसंत गणपत मेश्राम वय वर्ष 50 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून 4 मुले, विधवा आई आणि पत्नी असा संपूर्ण परिवार आधारविहीन झाला। या गंभीर प्रकरणाची दखल घेत साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी 25 मार्च रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत संबंधित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली। या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मेश्राम कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची ग्वाही दिली। या निर्णयामुळे दुःखद परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। तसेच अशा घटनांमध्ये शासनाने तातडीने मदत करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। काय धोरण राहणार आहे आणि ही जास्त वाढलेली वाघ आणि ज्या कुटुंबाचं परवा साकोली आमच्या मतदारसंघामध्ये ज्या एका मच्छीमार समाजाच्या मुलाचा त्याला मृत्यू झालेला वाघाच्या याच्यामध्ये त्या कुटुंबाला आपण नोकरीमध्ये घेण्याचं एक कुटुंबातला मुलीचा आहे 4 त्याच्यातला एकाला आपण नोकरीवर घेणार का, हा माझा अध्यक्ष महोदय, नानाभाऊ पाटोले यांनी परवाची घटना सांगितली की त्यांच्या मतदारसंघामध्ये एका 50 वर्षाच्या ग्रस्ताला वाघाने मारलं। त्याची पत्नी आणि 4 मुली आहेत। मी कालच आदेश दिले, त्या 4 मुलीपैकी एकीला नोकरीवर घेऊन टाका आणि कायम सेवेमध्ये राहा, टेम्पररी वगैरे नाही। शेवटी अशा घटना घडू नयेत याच्याकरता वन विभाग सतर्क आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, भंडारा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।